तर आज होता लग्नाचा दिवस. लग्नाच्या ठिकाणी जाऊन नवरीसोबत छान-छान फोटोज काढले. त्यानंतर झाली नवरदेव नवरीची एंट्री. ते दोघे खूप सुंदर दिसत होते एकत्र आणि मग सगळ्या विधी झाल्यानंतर काका-काकींनी कन्यादान केले आणि सगळा कार्यक्रम संपवल्यावर पाठवणी केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि हे आहे माझ्या पप्पांचं आजोळ म्हणजेच त्यांच्या मामाचं घर. पण ते त्यांच्यासोबत आमचंही आजोळच आहे असं मी म्हणेन. कारण पप्पांचे मामा त्यांच्यासोबत आपल्यालाही तेवढाच जीव लावतात आणि हे प्रेम प्रत्येकालाच भेटत नाही असं मला वाटतं आणि आम्ही त्यांना मामा-मामीच असं म्हणतो. संध्याकाळी प्रसाद सुंदर हे राघव आणि मी गेलो होतो डिनरसाठी. कारण त्याचं मी गावी जाण्या अगोदरच ठरलेलं असतं, की "दीदी तू आल्यावर आपण इथे जाऊ, तिथे जाऊ." त्यामुळे आम्ही गेलो होतो. तर जेवण केलं, परत घरी आलो. दुसऱ्या दिवशी त्या राघवने बाबांना सुद्धा सोडलं नाही, की माझ्यासोबत खेळा म्हणून आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केलं. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत असा एकत्र वेळ घालवून. त्यानंतर परत घरी यावं लागलं लवकर, कारण पुण्याला निघण्यासाठी आवरायचं होतं म्हणून. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.